उपयोग नाही, त्याला सजा लागली पाहिजे. 3 ते 3.5 लोक तेव्हा तो नाहीतर काय इथे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि दुसऱ्याला विकायचं, त्याचं काम बंद करून पळून जायचं, माणसाने मरायचं, असं थोडं चाललंय. पॅच मारलेला आहे, खड्डा भरलेला आहे, आता त्याच्यातून गाड्या सुरू झालेल्या आहेत. तो एकदम म्हणजे M60चा RMCचा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे, त्याच्याने आपण एक भरतोय. दुसरं जे रॅपिड क्विक, दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर M60, हा एक मेथड आहे, त्याच्याने आपण खड्डे भरतोय. तिसरं आहे DLC, आपण जे सर्व्हिस रोड बघितलं ना, तिथून येताना पळसपेच्या इथून, तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण DLCच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून ते पण एक RMCचंच एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिकाऊ आहे. आणि चौथं जे आहे, जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही, अशा ठिकाणी प्रिकास्ट M60चे प्रिकास्ट पॅनल, म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे, ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतोय. त्यामुळे हे 4 प्रकारच्या मेथडमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे, हा याच्या माध्यमातून खड्डेमुक्त करण्याचा हा आपला आज प्रयत्न आहे आणि त्यावर पूर्णपणे ही टीम काम करते. याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी, PWD अधिकारी, MSRDCचे अधिकारी आणि आमचे एक SMC म्हणून आहे, त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे, त्यांनी सुहास मेहता आणि आमचा पोरगा तो सत्या, हे सगळे लोक त्याचं एक अगोदर स्टडी केला आहे, कुठे कुठे खड्डे किती आहेत, कुठले खड्डे कुठल्या मेथडनी भरायचे आहेत, कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत, हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे. मला वाटतं गणपती पूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ, अशा प्रकारचा एक विश्वास आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.